नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसर येथील साईबाबा नगर हादरलं, रात्रभर भीतीच्या वातावरणात रहिवासी। पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरातील साईबाबा नगर वसाहतीत मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरची इनकमिंग केबल जळून खाक झाली। जोरदार स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला। या घटनेमुळे अनेक इमारतींमधील वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना वीज व पाण्याविना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। घटना घडून तब्बल 9 तास उलटल्यानंतरही दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे। महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेपू यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांचा मोबाईल क्रमांक सतत व्यस्त लागत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। नागरिकांनी तातडीने वीज पुरवठा पूर्वत करण्याची मागणी केली आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे स्फोट होत होता आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। न कळतच महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।